श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांना. उद्या सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही पहिले 10 मिनिटे काय करता यावर तुमच्या आयुष्यातील अद्भुत चमत्कार आणि घरातील संपूर्ण शांतता ठरणार आहे. होय, फक्त 10 मिनिटे, कारण सध्या तुमच्या घराची एक विचित्र, भयानक आणि जीवघेणी शांतता पसरली आहे. जिथे नवरा बायको एकाच घरात परक्यासारखे राहतात, मुले पालकांशी बोलत नाहीत आणि सासू सुना एकमेकाकडे बघत नाहीत, त्या सुखी संसाराला लागलेली भुताटकी उद्या कायमची नष्ट होऊ शकते. मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजे अग्नी आहे आणि हाच अग्नी जर उद्या तुमच्या नियंत्रणात आला नाही तर तो तुमच्या संपूर्ण नात्याला क्षणात जळून खाक करू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तो घोर अंधार, मानसिक तणाव आणि साडेसातीची भयंकर पीडा मुळासकट उपटून फेकायची असेल तर हा अत्यंत गुप्त आणि खळबळजनक खुलासा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण उद्या नशिबाचे बंददार उघडण्याची एक अशी अद्भुत संधी तुमच्या हातात येणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात. तर मेष राशीच्या जातकांनो, खळबळजनक खुलासा. उद्या सकाळी डोळे उघडल्यावर तुम्ही पहिली 10 मिनिटे काय करता यावर तुमची मनशांती आणि संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य ठरणार आहे. जर तुम्ही उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे मोबाईल हातात घेऊन सोशल मीडिया किंवा बातम्या बघत बसलात तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचं संपूर्ण दिवस उद्ध्वस्त करत आहात. कारण सकाळी उठल्याबरोबर पहिली 15 मिनिटे आपला मेंदू अल्फा अवस्थेत असतो. या काळात मेंदूचे विचार जातील तेच दिवसभर तुमच्या मनावर राज्य करतात. जर त्या अवस्थेत एखाद्या वादाचा मेसेज किंवा वाईट बातमी डोळ्यासमोर आली तर तुमच्या मनात भीती, चिडचिड आणि संतापाचे वातावरण, प्रचंड वादळ निर्माण होईल, जे तुमच्या सुखी संसाराला एका झटक्यात विस्कटून टाकू शकतं. तर मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजेच अग्नी आहे. हा अग्नी घरात अन्नही शिजवू शकतो, पूर्ण घर जाळून खाकही करू शकतो. सध्या तुमच्या घराची एक विचित्र, भयानक शांतता पसरली आहे, जिथे नवरा बायको एकाच छताखाली राहूनही परक्यासारखे वागतात आणि मुलं पालकांसमोर मान खाली घालून निघून जातात. त्या सगळ्या मुळाशी हाच धोकादायक राग ठासून भरलेला आहे. हा राग शांत करायचा असेल तर उद्या सकाळी उठल्यावर पहिली 2 मिनिटे मोबाईलला स्पर्शही न करता अंथरुणावरच बसा आणि दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर पुढची 3 मिनिटे देवाने दिलेल्या या आयुष्याबद्दल मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा. कारण कृतज्ञतेची ही भावना आतल्या आत धुमसत असलेल्या रागाला आणि अहंकाराला क्षणात जाळून भस्म करून टाकते. पुढच्या 3 मिनिटात अंथरुणातून उठून थेट खिडकीपाशी जा. बाहेर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे पाहून सूर्यनारायणाला शरण जा. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ हा सूर्याचा जिवलग मित्र आहे. त्यामुळे सूर्याला पाहताच तुमच्या शरीरातील जडत्व आणि आळस पळून जाईल आणि मनातील अंधार दूर करण्यासाठी तुम्हाला अद्भुत शक्ती मिळेल. शेवटी 2 मिनिटे घरातील वडीलधाऱ्याचे स्मरण करून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागा. दिवसाची ही सुरुवात कोणत्याही घाईने किंवा तक्रारीने नव्हे तर अत्यंत रहस्यमय शांततेने आणि प्रेमाने होईल. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवसाची सुरुवात इतकी ताकदीची असते त्याचा शेवट कधीच वाईट होऊ शकत नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहाचे असे काही भयंकर जाळे विणले गेले आहे, ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य हेलकावे खात आहे. तुम्ही आतल्या आत होरपळून निघत आहात. शनी महाराज सध्या कुंभ राशीत वक्री होऊन बसले आहेत, ज्यामुळे तुमच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. हा काळ तुमच्याकडून फक्त पैशाचाच तोटा करून घेत नाही, तर तो तुमच्या रात्रीची झोप, मानसिक शांतता, रक्ताची नाती देखील हिरावून घेत आहे. मनात सतत एक अज्ञात भीती आणि काहीतरी वाईट घडणार अशी अनामिक अस्वस्थता दाटून राहते. त्यातच तुमचा राशी स्वामी मंगळ नीच अवस्थेत गेल्यामुळे तुमचा आत्मविश्वास पार डळमळीत झाला आहे. छोट्याशा अपयशाने किंवा कुणाच्या एका सामान्य टीकेने तुमचे मन फार खचून जाते. तिसऱ्या भावातील राहू तर तुमच्या संवादात इतके विष कालवत आहे की तुम्ही बोलता एक आणि समोरच्याला ऐकू जाते भलतेच. यामुळे भाऊ बहीण, शेजारी आणि ऑफिसमधील लोकांशी तुमचे संबंध ताणले गेले असून घरी आल्यावर थकलेल्या मनाने तुम्ही नकळत कुटुंबावर राग काढत आहात. केतूमुळे भाग्याची साथही उलकावणी देत आहे. पण थांबा, ह्या घोर अंधारानंतर आता तुमच्या आयुष्यात एक अत्यंत चमत्कारी आणि दैवी पहाट उजाडणार
करणार आहे. उद्या चंद्रदेव वृषभ राशीत प्रवेश करून उच्च पदावर विराजमान होणार आहे, जे थेट तुमच्या मनाला कमालीची शीतलता आणि शांतता देतील. सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे देवगुरु बृहस्पती अत्यंत शुभ आणि अमृतमयी दृष्टी तुमच्या त्या तापट मंगळावर पडणार आहे, ज्यामुळे तुमच्या अंगातील तो भयंकर आणि विनाशकारी संताप क्षणात शांत होईल. या सोबतीला शुक्रासारखा ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक ग्रह स्वतःच्या घरात कमालीचा बलवान होऊन बसला आहे, जो तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम, क्षमा, समाधानाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अद्भुत आणि दुर्मिळ ग्रहयोग ओरडून सांगत आहे की उद्या तुमच्या हातात गमावलेली नाती परत मिळण्याची, घरातील दुरावा संपण्याची आणि स्वतःच्या नशिबाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्याची एक प्रचंड मोठी संधी, सुवर्ण संधी आहे. तर सावधान, उद्याचा दिवस तुमच्यासाठी जेवढा चमत्कारी आहे तेवढाच तो एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे. उद्या प्रेम आणि वैभवाचा कारक असलेला शुक्र ग्रह स्वतःच्या घरात प्रचंड बलवान अवस्थेत ठाण मांडून बसणार आहे. शुक्र हा तुमचा वाणीचा म्हणजेच बोलण्याचा मुख्य चालक आहे. त्यामुळे उद्या तुम्ही जे काही बोलाल त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर थेट 10 पटीने जास्त होणार आहे. मेष राशीचे लोक मनात कपट ठेवत नाहीत. जे वाटेल ते थेट तोंडावर बोलून मोकळे होतात. पण तुमची सर्वात मोठी चूक इथेच होते की तुम्ही तो रागाच्या भरात बोलता. रागात तोंडातून सुटलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेला विषारी बाणासारखा असतो, जो एकदा सुटला की समोरच्याच्या काळजाला थेट आरपार चिरून निघतो. उद्या जर तुम्ही स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर एका छोट्याशा वादाचे रूपांतर एका मोठ्या कौटुंबिक युद्धाच्या वणव्यात होऊ शकतं. म्हणूनच उद्या एक अत्यंत कठोर नियम करा. काहीही बोलण्यापूर्वी मनात 3 वेळा विचार करा. हे बोलणे खरंच गरजेचं आहे का? याने समोरच्याला वेदना होतील का? आणि हीच गोष्ट मी प्रेमाने सांगू शकत नाही का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर तात्काळ मौन धारण करा, कारण कधी कधी मौन हे जगातील सर्वात शक्तिशाली उत्तर असतं. तर मेष राशीच्या जातकांनो, सूर्यास्तानंतर जसजसा अंधार वाढतो तसतशी घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती अत्यंत सक्रिय होतात. म्हणूनच उद्या संध्याकाळची वेळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य पालटण्यासाठी अत्यंत कळीची ठरणार आहे. उद्या सूर्यास्त होताच घरातील सर्वात कृत्रिम लाईट बंद करा. देवघरात तिळाच्या तेलाचा एक पवित्र दिवा प्रज्वलित करा. तिळाचे तेल शनी महाराजांना कमालीचे प्रिय आहे. 7:30चा हा पहिला भयंकर टप्पा सुरू असताना हा दिवा लावल्यास शनीची संपूर्ण पीडा आणि क्रूर दृष्टी एका झटक्यात शांत होते. दिवा लावताना घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलवा. मोबाईल, टीव्ही पूर्णपणे बंद करून 2 मिनिटे शांत बसा. या दैवी शांततेतून निर्माण होणारी ऊर्जा मेष राशीच्या घरातील मंगळाची विनाशकारी वादळी ऊर्जा शोषून घेईल. या सोबतीलाच आठवड्यातून एकदा पाण्यात खडे मीठ टाकून घरातील लादी पुसून काढा आणि रोज सकाळी देवघरात भीमसेनी, कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर सर्व खोल्यामध्ये फिरवा. हा चमत्कारी धूर घरातील सर्व जडत्व, अलक्ष्मी आणि नकारात्मक बाधा मुळासकट उपटून फेकून देईल, ज्यामुळे घरात प्रत्यक्ष देवाचा वास सुरू होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीचा आळस दूर करून जाईल. तर मेष राशीच्या स्त्री आणि पुरुषांना तुमच्या उरात दाटलेली वेदना सारखीच आहे, फक्त ती व्यक्त करण्याची तुमची पद्धत वेगळी आहे. मेष राशीची स्त्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतःला पूर्णपणे झिजवते. डब्बा करणे, ऑफिस काढणे, सासू सासऱ्यांचे करणे आणि नवऱ्याचे ऐकून घेणे, हे सगळं करताना तिची स्वतःची धुसमट होते आणि जेव्हा ती थकते तेव्हा तिच्या तोंडून राग बाहेर पडतो. म्हणूनच ताई, तू उद्यापासून आरशासमोर उभी राहून स्वतःला सांग, मी स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नसून स्वधर्म आहे. कारण तू आनंदी राहिलीस तरच घर स्वर्ग बनेल. दुसरीकडे मेष राशीचा पुरुष जबाबदाऱ्याच्या एवढ्या प्रचंड ओझ्याखाली दबला गेला आहे की लोक आपल्याला कमजोर समजतील या भीतीने तो स्वतःचे अश्रू आतल्या दाबून ठेवतो. पण लक्षात ठेवा, श्रीराम आणि अर्जुनही रडले होते. रडल्याने पुरुषार्थ कमी होत नाही, तर मन हलके होते. उद्या संध्याकाळी दिव्यासमोर बसून तुमच्या मनातील सर्व ताण अश्रूच्या वाटेने वाहून जाऊ द्या. अहंकाराचा पडदा बाजूला सारून जोडीदाराला जवळ घ्या. मुलावर प्रेम व्यक्त करा आणि
आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या, कारण खरी ताकद संतापात नाही तर ते केवळ प्रेमात आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील हा घोर अंधार दूर करून सुखाचा नवा सूर्य उगवून देणारा हा अमूल्य प्रकाश जर तुमच्या काळजाला थेट भिडला असेल आणि हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही डोळ्यातून 2 थेंब अश्रू आले असतील, तर आत्ताच या व्हिडिओला एक शक्तिशाली लाईक करा, कारण तुमचे ते एक लाईक म्हणजे उद्यापासून स्वतःला बदलण्याचे तुमचे पहिले पवित्र पाऊल आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे तुटणारे घर आणि उद्ध्वस्त होणारा संसार वाचू शकतो. कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका, कारण हजारो हात जेव्हा एकत्र जोडले जातात तेव्हा संपूर्ण विश्व हलते आणि स्वामीचे नाव घेताच मनातील मोठमोठी वादळे क्षणात शांत होतात. अशाच प्रकारची मानसिक शांती देणारी आणि तुमचे नशीब बदलणारी अत्यंत गुप्त माहिती तुमच्या रोज न चुकवता मिळण्यासाठी आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बटनावर नक्की क्लिक करा, कारण तुमची आनंदी आणि सुखी राहिलात तरच हे जग सुंदर होईल. श्री स्वामी समर्थ.